इराण अमेरिकेची इस्लामाबादेत आज चर्चा। रात्री उशिरा इराणच्या शिष्टमंडळाचं इस्लामाबादमध्ये स्वागत। तर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स चर्चेमध्ये सहभागी होणार। इस्लामाबादमधील चर्चेआधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी। केवळ या चर्चेसाठी इराणचं उरलं अस्तित्व। कोणत्याही परिस्थितीत होर्मुझ सुरू करावं लागणार, ट्रम्प यांचा इशारा। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकरांचा महायुती सरकारवरती गंभीर आरोप। माझा विभाग चालवायला महिला नको असं सांगत मला डावललं। म्हैसकरांचं महिला अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनामध्ये गौप्यस्फोट। नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतल्या पीडित मुलींना धार्मिक कट्टरतावादी विचारांकडे खेचल्याची धक्कादायक माहिती। धर्मांतर लैंगिक शोषणाची इनसाइड स्टोरी हाती। 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी। राजस्थान रॉयल्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवरती विजय। वैभव सूर्यवंशीची पुन्हा 26 चेंडूमध्ये 78 धावांची स्फोटक खेळी। आरसीबीला 90, राजस्थानचा सलग 4था विजय। इराण विरुद्ध अमेरिका युद्धाला 2 आठवड्यांसाठी युद्धविराम मिळालेला असतानाच आता आजपासून पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये पुढील चर्चा होणार आहे। इस्लामाबादच्या जिन्हा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही बैठक 2 टप्प्यामध्ये पार पडणार आहे। अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स हे इराणसोबत शांतता चर्चेसाठी पाकिस्तानकडे रवाना झालेत। आम्ही या चर्चेसाठी उत्सुक आहोत। मला वाटतं ही चर्चा सकारात्मक ठरेल अशी प्रतिक्रिया जेडी व्हान्स यांनी दिली आहे। जर इराण प्रामाणिकपणे वाटाघाटी करण्यास तयार असेल आणि सहकार्याची भूमिका घेत असेल तर ते स्वागतार्ह असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। पण जर त्यांनी आमच्याशी खेळ करण्याचा प्रयत्न केला तर इराणला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं देखील त्यांनी सांगितलं। आणि इस्लामाबादमध्ये होणाऱ्या या चर्चेसाठी कोण कोण सहभागी असणार आहे आपण जाणून घेऊयात। अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स, मध्य आशियाचे दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे माजी सल्लागार जेअर्ड कुशनेर, त्याबरोबरच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची, संसदेचे अध्यक्ष बाघेर गलिबाफ हे देखील या चर्चेमध्ये सहभागी असणार आहेत। आणि पाकिस्तानकडून पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि सेना दल प्रमुख असीम मुनीर। दरम्यान पाकिस्ताननं आज होणाऱ्या शांतता बैठकीचा अधिकृत लोगो जारी केलाय। या लोगोमध्ये इस्लामाबाद टॉक्स असा ठळक उल्लेख असून शांततेचं प्रतीक कबूतर आणि इस्लामाबादमधील फैसल मशिदीच्या चित्राचा देखील समावेश आहे। या माध्यमामधून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपली प्रतिमा हे सुधारण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र या बैठकीमध्ये प्रत्यक्षात शांततेच्या दिशेनं ठोस पावलं उचलली जातात का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि इस्लामाबाद शांती वार्ता सुरू होण्याआधी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे। इस्रायल आणि लेबनॉन दरम्यान बातचीत झालेली आहे। दोन्ही देशांच्या राजदूतांनी फोनवरती एकमेकांशी चर्चा केली आहे। लेबनॉनच्या टायर शहरामध्ये अँब्युलन्सवरील हल्ल्यानंतर ही चर्चा झालेली आहे। तर दोन्ही देशांच्या राजदूतांमध्ये शांती वार्तेबाबत सहमती झाली। मंगळवारी दोन्ही देशांचे राजदूत हे एकमेकांना भेटणार आहेत। एकीकडे पाकिस्तानात आज शांती वार्ता सुरू होतीये तर दुसरीकडे पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची बडबड सुरूच आहे। इस्रायलवरती त्यांनी टीका केली आहे। इस्रायलनं संयम राखणं गरजेचं आहे। इस्रायलनं संयम राखला तरच युद्धविराम टिकेल असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलंय। आणि यानंतर इतर काही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊयात। राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी 2023 मध्ये स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस अजित पवार सरकारविषयी खळबळजनक आरोप केलाय। माझा विभाग चालवायला महिला नको असं म्हणत आपल्याला डावललं। तेवढा एक अनुभव वगळता महिला अधिकारी म्हणून वेगळी वागणूक मिळाल्याचा कधीही अनुभव आला नाही असं मनीषा म्हैसकर म्हणाल्या। दिल्लीमध्ये होणाऱ्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं प्रकाशित झालेल्या स्मरणिकेमध्ये मनीषा म्हैसकर यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे। त्यामुळे मनीषा म्हैसकर यांचा इशारा नेमका कोणाकडे आहे, त्यांना डावलणारा मंत्री किंवा तो नेता कोण असे सवाल आता सध्या उपस्थित होऊ लागलेत। तर अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी हा खळबळजनक असा गौप्यस्फोट केलेला आहे। स्मरणिकेमध्ये त्यांची मुलाखत ही छापून आलेली आहे आणि त्यामधूनच त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय।
धार्मिक विधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी बोंधू अशोक खरातची प्रतिक्रिया ही समोर आली आहे। मी इथून बाहेर पडेन असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे असं चौकशी दरम्यान खरात म्हणाल्याची माहिती मिळते। खरातवरती आतापर्यंत 15 गुन्हे दाखल आहेत। तिसऱ्या गुन्ह्यामध्ये खरातची चौकशी सुरू आहे आणि चौकशीमध्ये फसवणुकीचा गुन्हा खरातनं कबूल केल्याचीही माहिती मिळते। एसआयटीच्या तपासामध्ये आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता ही देखील आता वर्तवली जाते। मात्र या चौकशीमध्ये खरातनं कबुली दिलेली आहे आणि त्याचबरोबर त्याची ही प्रतिक्रिया देखील समोर येते। आणि दरम्यान बोंधू अशोक खरात प्रकरणामध्येच एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातची 3 बँक खाती ही ईडी कडून सील करण्यात आलेली आहेत अशी माहिती सूत्रांकडून कळते। संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे। बनावट अधिकारी दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप देखील करण्यात येतोय, तर ईडी आणि आयकर विभागाची भीती दाखवून फसवणूक केल्याची शक्यता देखील वर्तवली जाते। नाशिकसह पुणे, मुंबई आणि अहिल्यानगरमधील खात्यांची तपासणी ही सध्या सुरू झालेली आहे। कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची पडताळणी देखील सुरू आहे, तर खरातच्या मालमत्तांवरती देखील टाच येण्याची शक्यता आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून करण्यात आलेला गुन्हा हा देखील आता दाखल झालेला आहे। तर बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात येते आणि त्याचबरोबर त्याची प्रतिक्रिया देखील समोर आलेली आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, खरातची एकीकडे चौकशी सुरू आहे, मोठ्या प्रमाणावरती कारवाई देखील करण्यात आली आहे आणि या सगळ्यामध्ये त्याची प्रतिक्रिया देखील समोर येते। काय अपडेट्स मिळतात? स्वतःला दैवी चमत्कार, दैवी अवतार समजणारा अशोक खरात, त्याला आता त्याचंच भविष्य हे कळेनासं झालेलं आहे। चौकशी दरम्यान तो ज्यावेळेस अधिकाऱ्यांशी बोलतो आहे त्यावेळेस त्याला आता स्वतःची चिंता वाटू लागलेली आहे की मी आता याच्यातनं बाहेर कधी पडणार, मी याच्यातनं बाहेर पडणार की नाही, कदाचित माझा मृत्यू या ठिकाणीच होईल, अशा स्वरूपाची भीती आता त्याला वाटायला लागलेली आहे। कारण त्याने जे कारनामे करून ठेवलेले आहेत, अतिशय गंभीर प्रकरण हे एसआयटीच्या माध्यमातून सोडवलं जाते। आतापर्यंत 15 गुन्हे त्याच्यावर दाखल झालेत आणि केवळ तिसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याची पोलीस कोठडी आता सुरू आहे। पोलीस कोठडीमध्ये त्याच्याकडनं अधिकाधिक माहिती घेण्याचं काम चालू आहे। त्यामुळे महिला शोषणाच्या अजून 5 तक्रारींवर, 5 गुन्ह्यांवर त्याची चौकशी सुरू आहे, केली जाणार आहे। त्याच पाठोपाठ अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर जे गुन्हे दाखल झालेत त्याबाबत देखील त्याची चौकशी होणार आहे। त्यामुळे एकंदरीतच स्वतःचं भवितव्य आता त्याला अंधारात वाटू लागले आणि त्यामुळे अशा स्वरूपाची प्रतिक्रिया त्याच्याकडनं बाहेर येत आहे। नक्कीच, धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर नाशिकमध्ये बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटीचा तपास हा अधिक वेगानं सुरू करण्यात आलेला असून मिरगाव इथल्या ईशान्येश्वर मंदिरातील पुजाऱ्याची पुन्हा चौकशी करण्यात आली आहे। पूजा विधीच्या नावाखाली खडे, रत्न आणि बनावट अंगठ्या देत भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी संबंधित सराफ व्यावसायिकाची देखील चौकशी करण्यात आलेली असून खरात समक्ष जबाब नोंदवण्यात आलाय। देवाचा अवतार असल्याचं भासवून आर्थिक फायदा केल्याचे पुरावे हे समोर येत असून या सगळ्याच व्यवहारांचा तपास एसआयटीकडून सध्या सुरू आहे। आणि पुढची बातमी जाणून घेऊयात। धरणांचा जिल्हा ओळखल्या जाणाऱ्या पालघरच्या ग्रामीण भागातील धरणांमधून औद्योगिक क्षेत्रांना, शहर आणि बड्या महापालिकांना पाणीपुरवठा होत असला तरी धरणांच्या आजूबाजूला असलेल्या गावपाड्यांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। जव्हार, मोखाडा, विक्रमगड येथील अनेक गावपाडे हे सध्या पाण्यासाठी वणवण करत असून महिला आपल्या मुलाबाळांना घेऊन खड्ड्यातील मिळवण्यासाठी हे वणवण करताना दिसतात। पावसाळ्यामध्ये तयार झालेले खड्डे आणि बंद पडलेल्या दगड खाणी यांच्यामध्ये साठलेलं पाणी पिऊन इथले नागरिक हे कुटुंबाची तहान भागवतात। विशेष म्हणजे याच खड्ड्यांमधून वन्य प्राणी, जनावरं देखील पाणी पित असून यामुळे इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा खेळ सध्या सुरू आहे। समोर आलेलं आहे हे सगळं प्रकरण आणि याच परिस्थितीचा आढावा घेऊन पाणी भरणाऱ्या महिलांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेत एबीपी माझाचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी हा रिपोर्ट केलेला आहे, आपण पाहूयात। पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भाग सध्या तहानलेला आहे। सगळीकडेच पाणी टंचाई आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। विहिरी कोरड्या झालेल्या आहेत। जलजीवन मिशन योजना जी आहे जलजीवनची ती पूर्णपणे ढेपाळलेली आहे। त्यामुळे लोकांना खाड्यातलं आणि इतर नाल्यातलं पाणी आहे ते प्यावं लागतं। मी सध्या विक्रमगड तालुक्यातील गावामध्ये आपण पाहू शकतो ही जी विहीर आहे ही ह्या गावकऱ्यांनी स्वखर्चाने बांधलेली आहे।
ही विहीर सुद्धा पूर्णपणे कोरडी झालेली आहे. होळीनंतर ही विहीर कोरड पडते. तर आपण इकडे पाईप बघतोय जलजीवन मिशन योजनेचे, ते पूर्णपणे असेच पडलेले आहेत. योजना पूर्ण झालेली नाही. काय सांगशील, काय अडचण आहे पाण्याची? तर पाण्यामुळे तर आम्हाला खूप प्रॉब्लेम येतात. म्हणजे खूप अडचणी आहेत. जसं की एखादं मुलगी बघायला गेलं मुलासाठी तर ते बोलतात तुमच्याकडे पाणी नाही, आम्ही मुली का द्यायच्या वगैरे. असं अजून आमच्याकडे लहान-लहान मुलं असतात. आई एकटी असली घरात तर ती स्वयंपाक बनवणार, मुलांना डबा देणार, की शाळेत पाठवणार, घरातलं कामं करणार, की शेतीची कामं करणार. तर विहीर पण कोरडी आहे. कधीपासून कोरडी? आम्हाला म्हणजे पावसाळ्यात पाणी असतं आणि होळीच्या आधी पण कधी-कधी संपतं असं. दरवर्षी यंदा पाऊस थोडा जास्त झाला म्हणून होळीपर्यंत पुरला. त्याच्या आधी पण संपतं असं. पाणी योजनेचे पाईप इकडे सगळे पडलेले आहेत. हां, ते पाणी योजनेचे पाईप सगळे येऊन पडले. आता 3-4 वर्ष येऊन पडलेत ते पाईप. पण त्याचं काही हे नाही आणि पाईपलाईन देतात ते हे बघा तुम्ही इथे बघताच आहे. पाईपलाईन टाकी आहे पण आम्हाला काही पाणी पोहोचत नाही. कितींदा कंप्लेंट करणार तरी पण येत नाही. दरवर्षी कंप्लेंट करतो आम्ही. कुठेतरी ही जलजीवन मिशन योजना आहे ती फेल ठरलेली दिसते आणि सरकार दरबारी ही दखलही घेतली जात नाही. त्यामुळे ह्या लोकांनी मागणी केलेली आहे की तातडीने आम्हाला पाणी द्यावं. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. तर पावसाळ्यात पालघरच्या ग्रामीण भागामध्ये सरासरीपेक्षा देखील जास्त पाऊस होत असला तरी शासनाच्या नियोजन शून्य कार्यक्षमतेमुळे या भागामध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यानंतर नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून आणखीन किती वर्ष आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागेल असा प्रश्न येथील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. याच ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे तालुके सध्या तहानलेले असलेले आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पाण्यासाठी मैल मैल जी पायपीट आहे ती महिलांना करावी लागते. मी सध्या विक्रमगड तालुक्यातील एका गावामध्ये आपण बघू शकतो. हे जे पाणी आहे ते आपल्याला अगदी दिसतंय, ते पूर्ण गढूळ पाणी आहे आणि असं पाणी आहे, ह्या खड्ड्यातलं पाणी आहे, ह्या महिलांना घरी नेऊन ते प्यावं लागतं. आपण बघाल तर इथे उतरणं सुद्धा कठीण आहे. आपण बघाल तर हे काका जे आहेत, ह्या काकांचा पाय पूर्ण सुजलेला आहे आणि इथूनच ते घसरून पाणी नेताना पडले होते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी काय अडचण आहे पाण्याची. काका, काय अडचण आहे पाण्याची आपल्याला? आता आमची अडचण काय पाण्याची आहे. आता ग्राम पंचायतला आम्ही तक्रारी केल्या आहे, समितीला तक्रारी केल्या. आम्ही घरपट्टी भरतो, आरोग्य भरतो, पाणीपट्टी भरतो, सफाई भरतो, दिवाबत्ती भरतो. मग ते नळाचं पाणी पितात ना आम्हाला खड्ड्यातलं पाणी प्यायला होतं. मग ते त्यांच्या मानवाचा जीव आहे पण आमचा काय बैलाचा जीव नाही का. मग आम्हाला पण नळाचं पाणी पाहिजे ना. आणि ती गावात विहीर आहे, पाईप बरेच पडलेले आहेत. काय आहे? ते आता मार्चक मध्ये ते संपलं ना. जे पाईप पडलेलं ते पाईप जे कॉन्ट्रॅक्टदार होतं त्यांनी काय केलं आणि काय नाही, पण पाण्याचा पत्ता अजून आमच्याकडे आलेलाच नाही. योजना आली ते पाईपलाईन पूर्ण समजा टाकून झाली पण अजून परत पाण्याचा पत्ताच नाही. नाही टाकी नाही, विहीर नाही, काहीच नाही. मग ते पाणी येणार कुठून? पण ग्रामपंचायतनी जे पाईपलाईन दिली ती एक एक दोन दोन तीन तीन समजा पाईपलाईन दारात येऊन पडल्यात. ही टाकी पण येऊन पडली पण पाणीच सोडत नाही तर काय पाणी येणार आहे. पाणी नाही, मग एवढा पाण्याचा हाल आहे तर काय करणार. पाईपलाईन तर दिल्यात पण ते पाणीच नाही देत. मग काय सगळं जिकडे तिकडे पाईपलाईन आहेत, विहीर आहे पण पाण्याची सोयच नाही. ग्रामपंचायतला तक्रार केल्यात पण सांगतात टँकर देऊ, उन्हाळाभर ते उन्हाळाभर टँकर पण नाही. आता टँकर दिलेलंच नाही तुम्हाला? नाही, टँकरच्या साठी तक्रार केली त्यांनी एक्सेप्ट पण केली पण दिलाच नाही. मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे ते गढूळ पाणी आहे, त्या पाण्यावरती त्यांना राहावं लागतं आणि ह्याच्यामुळे आजाराचा सुद्धा सामना करावा लागतो. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर आम्हाला पाणी द्यावं अशी मागणी आता ह्या महिलांकडून होताना दिसते. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एकीकडे आदिवासी उपाय योजनेमधून धरण निर्माण केलं, आदिवासींचं विस्थापन केलं, परंतु आज आदिवासींनाच पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे. असं असताना जलजीवन सारख्या योजना आखण्यामध्ये आलेल्या आहेत, मात्र त्या मोठ्या प्रमाणामध्ये निकामी ठरलेल्या असून कुठेतरी लोकप्रतिनिधी आणि शासन यांचा नियोजनाचा अभाव या ठिकाणी दिसतोय. त्यामुळे आमचं पाणी हे शहरांना द्यायचं परंतु आम्हालाच पाण्यापासून वंचित ठेवायचं, हा डाव सत्ताधाऱ्यांनी आखल्याचा आरोप कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केलाय. मुळात आदिवासी भागाच्या विकासासाठी म्हणून ही धरणं झाली होती. आदिवासी उपयोजनेचा पैसा या धामणी धरणासाठी वापरला गेलेला आहे. परंतु त्याच जव्हार तालुक्यामध्ये आम्हाला पाणी न देताना आता तेच पाणी पुन्हा वसई विरारकडे वळवलं जात आहे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची अनास्था हेही त्याला एक कारणीभूत आहे. कोणी वस्तुनिष्ठ विचार करत नाही. काय मागणी केली? मागणी हीच आहे की पिण्याच्या पाण्याच्या संबंधामध्ये पण विचार झाला पाहिजे, स्वतंत्र योजना बनवल्या पाहिजेत.
कुठेतरी जलजीवन मिशन योजना आहे ती तो- ठरलेली. टोटली फेल्युअर झालेली आहे. त्याची खरं म्हणजे एसआयटी मार्फत चौकशी होण्याची गरज आहे. आता बातमी आहे यवतमाळमधून. यवतमाळमधील कारेगाव इथल्या पारधी वस्तीमधील वनहक्क पट्ट्यांच्या समस्येला एबीपी माझानं वाचा फोडली होती. नागरिकांच्या अडचणीचं वृत्त दाखवताच पालकमंत्री संजय राठोड यांनी तातडीनं दखल घेतली आहे. या संदर्भामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा देखील झाल्या. या प्रकरणामध्ये कुठे अनियमितता झाली याची चौकशी करण्याचे निर्देश हे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. आज या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासनाची बैठक बोलावली आहे. या प्रस्तावाची सत्यता पडताळल्यानंतर जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे. त्याबरोबरच या पारधी बेड्यावरती 24 तासामध्ये पाणी सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश देखील त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. हो, कारेगाव या ठिकाणी जर पाहिलं तर पाणी टंचाईत आणि आदिवासींना गैरआदिवासी म्हणून दाखवण्यात आले, त्यांना नोटिसा पण पाठवण्यात आल्या. या संपूर्ण संदर्भानं त्यांची पाणी टंचाई आणि वनपट्टे देण्यासंदर्भात आपली काय भूमिका राहणार? यवतमाळ जिल्ह्यामध्ये कारेगाव आर्णीमध्ये एका गावामध्ये आदिवासी बेड्यामध्ये पाणी टंचाईच्या निमित्तानं एक अतिशय गंभीर बाब लक्षात आलेली आहे आणि याची दखल जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी घेतलेली आहे. या संदर्भात राज्याचे महसूल मंत्र्यासोबत सुद्धा माझी कालच चर्चासुद्धा झाली आणि कशा पद्धतीनं शासनाच्या माध्यमातून अनियमितता झाली हे तपासण्यासाठी आम्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत आणि उद्या या संदर्भात बैठकसुद्धा लावलेली आहे. खरं तर बऱ्याच गोष्टी आहेत, त्या गोष्टी खरं तर सत्यता पाहिल्यानंतर त्यावर उचित कारवाईसुद्धा करणार आहे. दोषी असेल त्याच्यावरसुद्धा कारवाई प्रपोज करणार आहे. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा 24 तासाचं मध्ये पाण्याची उपलब्धता करून द्या अशा सूचना मी दिलेल्या आहेत. तर एबीपी माझानं यवतमाळमधील कारेगाव पारधी वस्तीतील पाण्याची भीषण टंचाई आणि त्यामुळे जीवावरती उदार होऊन अत्यंत धोकादायक विहिरीमध्ये उतरून महिला कसं पाणी भरतात याचं भीषण वास्तव हे दाखवलेलं होतं. त्यानंतर यवतमाळमधील प्रशासनाला खडबडून जाग आली असून गेले 2 दिवस प्रशासनिक अधिकारी हे कमालीचे सक्रिय झालेत. यवतमाळचे उपविभागीय अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी आणि त्याचबरोबर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी काल संध्याकाळी कारेगाव पारधी वस्तीला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली आहे. यामुळे त्यांनी वस्तीजवळच्या त्या धोकादायक विहिरीवरती जाऊन महिला कोणत्या स्थितीमध्ये पाणी भरतात हे देखील पाहिलंय. विशेष म्हणजे या विहिरीमधून पाणी भरताना आजवर 6 जणांचा मृत्यू झालेला असून अनेक जण हे जखमी झालेले आहेत. गावकऱ्यांनी ही सगळी परिस्थिती शासकीय अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांनी पाण्याच्या टंचाई संदर्भामध्ये कायमस्वरूपी उपाययोजना करू असं आश्वासन दिलंय. आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात. शिवसेना खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाच्या 9 एकर जमिनीच्या हिबानामा प्रकरणामध्ये जमिनीचा मूळ मालक मीर मेहमूद अली यांना अटक करण्यात आली आहे. मीर मेहमूद अली याच्या विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. जमिनीचा मूळ मालक मीर मेहमूद अली यांना तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेमध्ये हजर राहण्याची नोटीस ही बजावण्यात आलेली होती. मात्र 3 दिवसांमध्ये तपासासाठी हजर न राहिल्यामुळे अटक करण्यात आली आहे. संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. दरम्यान भुमरेंचा चालक जावेद खानवरती देखील अटकेची टांगती तलवार आहे. आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे. कृष्णा, छत्रपती संभाजीनगरच्या हिबानामा प्रकरण हे गाजलेलं होतं. संदीपान भुमरे यांचा जो ड्रायव्हर आहे जावेद रसूल शेख याला हैदराबादच्या मीर मेहमूद अली यांनी छत्रपती संभाजीनगरची एक मोक्याची जमीन हिबानामा करून दिलेली होती आणि या सगळ्या संदर्भात परभणीच्या एका वकिलाने आक्षेप घेत आपल्याला देखील अशाच प्रकारचा हिबानामा करून दिलाय, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल केलेला होता. या प्रकरणामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखे चौकशी करत होती. या चौकशीनंतर दोघांनाही नोटीस बजावण्यात आलेली होती. म्हणजे जावेद रसूल शेख आणि दुसरा जो हा मूळ मालक आहे याला देखील नोटीस बजावण्यात आलेली होती. या सगळ्या प्रकरणामध्ये जावेद शेख याच्याकडनं एक अर्ज देखील दाखल करण्यात आलेला होता अटकपूर्व जामिनाचा. मात्र काही दिवसापूर्वी तो मागे घेण्यात आलेला होता. आता यामध्ये याचा जो मूळ मालक आहे मीर मेहमूद अली याला अटक करण्यात आलेली आहे. आता संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला अटक करणार का हा देखील प्रश्न आहे. मात्र हिबानामा जमिनीचं प्रकरण जे कोट्यावधी रुपयांचं होतं आणि त्या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी तपासाअंती मूळ मालकालाच या ठिकाणी अटक केलेली आहे.
अगदी धन्यवाद कृष्णा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात. नाशिकमध्ये नामांकित कंपनीमध्ये महिलांवरती लैंगिक अत्याचार आणि बळजबरीनं धर्मांतर प्रकरणामध्ये 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील 5 आरोपींना काल न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. त्यामध्ये तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ अन्सारी अशा 5 आरोपींचा सहभाग आहे. या सगळ्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर याच प्रकरणाची आरोपी आणि कंपनीतील एचआरला देखील गुरुवारी पुण्यामधून ताब्यात घेण्यात आलंय. तिला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये दाखल झालेल्या 9 गुन्ह्यांचा एसआयटीनं तपास सुरू केला आहे. आरोपी मेहरबान न्यायालयात हजर करण्यात आले होते. एक जो पूर्वीचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये एक महिला आरोपी हजर करण्यात आली होती, त्याच्यासाठीचे वकील दुसरे होते. आज इतर आरोपी जे हजर करण्यात आले त्यांच्या वतीने मी, बाबा सय्यद साहेब, हनीफ शेख आम्ही लोकांनी काम बघितलं. त्यांचा एक मुद्दा होता की आरोपी तपासात सहकार्य करत नाही. त्याच्यावर आमचं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलेलं आहे की तपासात सहकार्य करणं म्हणजे काही आरोपींनी गुन्हा कबूल करणे नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आज मेहरबान न्यायालय दोघांचा युक्तिवाद ऐकून योग्य तो हुकूम करेल. अजून हुकूम झालेला नाही आणि मागचे जे काही न्यायालयीन कोठडीचे हुकूम झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही लवकरच जामिनाचे अर्ज दाखल करतोय. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनं काल नागपूरला दिलेल्या भेटीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. त्याचा हा दौरा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता. यावेळी रणवीरने रेशीनबाग इथल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसरामध्ये जाऊन आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळावरती आदरांजली वाहिली. संघाच्या स्मृती मंदिर परिसरामध्ये रणवीर सिंहनं काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा देखील केल्याचं समजतंय. रणवीर सिंह दुपारी 4 वाजता चार्टर्ड विमानानं मुंबईहून नागपूरला आला. त्यानंतर रात्री 8च्या सुमाराला पुन्हा मुंबईकडे रवाना झाला. दरम्यान धुरंधर चित्रपट बॉक्स ऑफिसवरती नवनवे विक्रम प्रस्थापित करत असतानाच रणवीरनं नागपुरात येऊन केलेल्या या अभिवादनाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागामध्ये पावसाळी हवामान होतं. त्यामुळे कमाल तापमानामध्ये काहीशी घट झालेली होती. मात्र राज्यामध्ये पुढील 5 दिवसामध्ये कमाल तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. यामुळे राज्यातील काही भागातील नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कमाल तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता ही देखील वर्तवण्यात आली आहे. म्हाडाच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या आर्थिक वर्षामध्ये म्हाडा राज्यामध्ये साधारण 13,012 घरं उभारणार आहे. म्हाडाच्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत ही घरं उभारण्यात येणार असून घरांच्या बांधकामासाठी 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये तब्बल 10,585 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबईमध्ये येत्या आर्थिक वर्षामध्ये विविध उत्पन्न गटातील 2,538 घरांची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी 6,747 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. म्हाडाच्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत ही घरं उभारण्यात येणार असून घराच्या बांधकामासाठी 2026-27च्या आर्थिक संकल्पामध्ये 10,585 कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे मुंबईमध्ये येत्या आर्थिक वर्षामध्ये 2,538 घरांची उभारणी करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरती रविवारी सांताक्रूज आणि गोरेगाव दरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीची कामं करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येईल. यावेळी सांताक्रूज आणि गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अशा 5 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉक कालावधीमध्ये सांताक्रूज आणि गोरेगाव दरम्यानच्या जलद मार्गावरील सगळ्या गाड्या या धीम्या मार्गावरून चालवल्या जातील. या व्यतिरिक्त या ब्लॉकमुळे काही उपनगरीय सेवा देखील रद्द राहतील. कारगिल युद्धवीर महावीर चक्र पदक प्राप्त निवृत्त कर्नल सोनम वांगचुक यांचं वयाच्या 61व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं काल निधन झालंय. कारगिल युद्धामध्ये कंपनी कमांडर नात्यानं त्यांनी अतुल्य साहस दाखवलेलं होतं. युद्धातील पहिला विजय त्यांच्याच तुकडीनं मिळवलेला होता. त्यावेळी त्यांच्या लडाख स्काउट्स तुकडीनं 5,500 मीटर उंचीवरील शिखर पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यामधून सोडवलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना लायन ऑफ लडाख असं संबोधलं जात होतं. निवृत्तीनंतर ते युवकांना लष्करामध्ये जाण्यासाठी सातत्यानं प्रोत्साहनपर मार्गदर्शन करत होते. कुटुंबियांच्या माहितीनुसार अलीकडेच त्यांच्या वडिलांचं देखील निधन झालं होतं. त्या संदर्भातील विधींसाठी ते लडाखमध्ये आलेले होते. या काळामध्ये सतत लोकांची ये-जा आणि मानसिक ताण यामुळे त्यांच्या प्रकृतीवरती परिणाम झाल्याची शक्यता ही व्यक्त केली जाते.
आणि आता बातमी आहे IPLच्या मैदानातून. राजस्थान रॉयल्सची यंदाच्या IPLमध्ये विजयी घोडदौड सुरू आहे. राजस्थाननं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवरती 6 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवला. RCBनं राजस्थानला विजयासाठी 202 धावांचं लक्ष्य दिलं होतं. वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेलच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या बळावरती राजस्थाननं हे लक्ष्य सहज गाठलंय. RCBने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल दुसऱ्या षटकामध्ये झेलबाद झाला, पण यानंतर गुवाहाटीमध्ये वैभव सूर्यवंशीचं वादळ आलं. वैभवनं 15 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलं, तर वैभव आणि ध्रुव यांनी मिळून पॉवर प्लेमध्ये 97 धावांचा डोंगर उभारला. वैभव सूर्यवंशी 26 चेंडूमध्ये 8 चौकार आणि 7 षटकारांसह 78 धावा करत बाद झाला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.